ग्रीसमधील ऐतिहासिक मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या ध्रुवी देसाईचा विजयी धाव. स्वतंत्र न्यूज कडून सलाम. जगभरात गाजलेल्या ग्रीसच्या ऐतिहासिक मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या ध्रुवी देसाईने आपल्या जिद्दी आणि कष्टाच्या जोरावर विजय मिळवला आहे. 24 वर्षीय ध्रुवीने 42 किलोमीटर अंतराचा हा कठीण प्रवास 6 तास 16 मिनिटे आणि 6 सेकंदात पूर्ण करून मॅरेथॉनचे पदक जिंकले. ध्रुवीची कामगिरी केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. प्राचीन युद्धाची आठवण करणारी मॅरेथॉन ध्रुवीने भाग घेतलेल्या या मॅरेथॉनची ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील अतिशय रोमहर्षक आहे. इसवी सन पूर्व 480 मध्ये ग्रीसच्या अथेन्स शहरापासून 26 मैल दूर 10,000 ग्रीस सैनिकांनी जवळपास 1 लाख पर्शियन सैनिकांना पराभूत केले होते. या निर्णायक लढाईत ग्रीसच्या सैनिकांमध्ये प्रख्यात धावपटू फिडिपसचा समावेश होता. युद्ध जिंकल्यानंतर तो अथेन्स शहराकडे धावला आणि माझ्या देशवासियांनो, आम्ही युद्ध जिंकले आहे असं म्हणत वीरमरण पावला. त्याच्या स्मरणार्थ मॅरेथॉन दौडचा समावेश 1896च्या पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक मध्ये करण्यात आला. अवघड मॅरेथॉन मध्ये ध्रुवीचा निर्धार. ध्रुवी देसाई ही सध्या लंडन मध्ये शिक्षण घेत आहे. ग्रीसमध्ये आयोजित या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी तिने कोणत्याही प्रकारच्या पूर्व अनुभवाशिवाय तयारी केली. 18 वर्षावरील कोणालाही या स्पर्धेत भाग घेता येतो, ज्यामध्ये 8 तासांची वेळ मर्यादा असते. ध्रुवीने मात्र 6 तासांच्या आतच हे अंतर पार केले. हे विशेष कौतुकास्पद आहे. आईची साथ, वडिलांचा आधार. ध्रुवीच्या यशामागे तिच्या आईचा मोठा वाटा आहे. वडिलांचा आधार नसताना तिच्या आईनेच दोन्ही भूमिका निभावत तिला प्रोत्साहित केले. तिने विदेशात जाऊन एकटीने आपले शिक्षण पूर्ण केले आणि या कठीण मॅरेथॉन मध्ये आपले सामर्थ्य सिद्ध केले. ध्रुवी देसाईला सलाम. ध्रुवी देसाईचे हे यश फक्त एक पदक नाही, तर ते एक प्रेरणादायी कथा आहे, जी अनेक तरुणांना स्वप्नांचा पाठपुरावा करण्यात प्रोत्साहन देईल. तिच्या अथक परिश्रमांना आणि आईच्या संघर्षाला स्वतंत्र न्यूज परिवाराकडून सलाम. ध्रुवी, तुझ्या ऐतिहासिक कामगिरीसाठी मनपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा. स्वतंत्र न्यूज मीडिया, मुंबई.